नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाट्रान्सको एलडीसी आणि असिस्टंट इंजिनियर सिव्हिलचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रचंड महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आता विद्यार्थी ह्या परीक्षा लवकर यावेत म्हणून खूप प्रयत्न करत होते। कशा तरी परीक्षा आल्या तर लवकर हॉल तिकीट आले, नाही तर हॉल तिकीट आले। ज्यावेळेस हॉल तिकीट डाउनलोड केले त्यावेळेस विद्यार्थ्यांना प्रचंड टेन्शन, ताणतणाव सुरू झालं। याचं कारण की खूप दुर्गम भागामध्ये कुठंतरी एक्झाम सेंटर आले जे की विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना कधीच दिलेले नव्हते सेंटर। मग अशा ठिकाणी जायलाही ठीक आहे, कसं तरी ऍडजस्ट करून जाता येईल, पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की जे स्टँडर्ड आयॉन डिजिटल TCS चे एक्झाम सेंटर असतात या ठिकाणी परीक्षा झाल्या तर पारदर्शकता राहील, आणि ज्या ठिकाणी आता सेंटर आलेत विद्यार्थ्यांचे असे सेंटर आहेत की विद्यार्थ्यांना आता खरंच जे मेहनत करणारे, अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांना टेन्शन यायला लागले। सर, जर हे सेंटर मॅनेज झाले तर मग आमच्यासारख्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होईल, आणि हे खरोखरच त्या ठिकाणी मॅनेज होण्याची विद्यार्थ्यांना भीती आहे। आणि त्यासोबत विद्यार्थ्यांना हेही टेन्शन आहे की सर, ह्या लॅबमध्ये कधी मेंटेनन्सच झालेलं नाही, आणि जर आम्ही गेलो तर पेपर सोडवायला बसल्यानंतर PC हँग झाला, कम्प्युटर बंद पडलं आणि आम्ही डिस्टर्ब एकदा झालो तर मग मात्र आम्ही अभ्यास केलेला सगळा पाण्यात जाऊ शकतो, माती होऊ शकते। या भीतीने आता विद्यार्थ्यांमध्ये ताणतणावाचं वातावरण सुरू आहे। पण आता प्रॉब्लेम असा झाला की खूप कमी दिवस त्या ठिकाणी उरलेले आहेत, मग वेगळं काहीतरी करून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही। ह्याला एकमेव पर्याय आहे, सध्या अधिवेशन चालू आहे, अधिवेशनात हे मुद्दे सगळ्या आमदारांनी मांडले पाहिजेत तर हा मुद्दा मार्गी लागेल। मग त्यांच्यापर्यंत आपण आपले जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार खासदार, यांना भेटायचं। त्या लोकप्रतिनिधींनी आपले जे ऊर्जा मंत्री आहेत यांना कॉल केला पाहिजे, जे आपले उच्च पदस्थ अधिकारी आहेत यांना कॉल केला पाहिजे, आणि हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। थोडासा एवढं जर तुम्ही अवेअरनेस असल्यासारखं बोललं ना तर 100% ते तुमच्या कामास पडतील, हा विश्वास व्यक्त करतो। मीही माझ्या परीने जेवढे प्रयत्न करता येतील, एक्झाम सेंटर हे स्टँडर्डच आले पाहिजेत यासाठी मीही प्रयत्न करतो। तुम्हीही प्रत्येकाने त्यांना म्हणायचं, साहेब लगेच फोन लावा आणि मुद्दा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करा। विद्यार्थी मित्रांनो, असं केलं तर 100% तुमचा मुद्दा मार्गी लागेल, पण तुमच्या प्रचंड विद्यार्थ्यांनी ह्याच्यामध्ये प्रयत्न करणं गरजेचं आहे। अनावश्यक थोडेफार लोक प्रयत्न करतील तर मग वाटेल की तुमचा वैयक्तिक काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून तुम्ही प्रयत्न करताय। ह्याला एकमेव पर्याय आहे, जास्तीत जास्त लोकप्रतिनिधींनी हा विषय त्यांच्या कानी घातला पाहिजे। मीही प्रयत्न करतोय, तुम्हीही प्रयत्न करा, आणि सगळेजण जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पाठवा आणि त्यांनाही प्रयत्न करायला लावा। खूप खूप धन्यवाद।